आज तुकाराम बीज गेल्या 400 वर्षांपासून या महाराष्ट्रावर तुकाराम महाराजांचा किती प्रभाव आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. डॉक्टर सदानंद मोरे सरांनी तुकाराम महाराजांना महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष असं म्हटलं. महाराष्ट्राच्या सर्वांगीण लोकजीवनावर सर्वात जास्त प्रभाव कुणाचा असेल तर तो तुकाराम महाराजांचा. शिवाजी महाराजांना तुकोबराय पायकीचे सिद्धांत सांगतात. कान्होबा महाराज, बहिणाबाई, रामेश्वर भट्ट यांना तुकोबरायांच्यात प्रत्यक्ष पांडुरंग दिसतो. निळोबाराय, शंकरस्वामी शिवूरकर, मल्लाप्पा वास्कर हे सत्पुरुष तुकाराम महाराजांचं फड अतिशय निष्ठेनं सांभाळतात. तर अनंत फंदी, राम जोशी, सगन भाऊ, परशुराम भाऊ, कोणाजी बाळा या तमाशाच्या फडकऱ्यांनाही तुकाराम महाराज अतिशय प्रिय वाटतात. राजाराम महाराज, थोरले शाहू छत्रपती, महाजी शिंदे, अहिल्यादेवी यांना तुकोबांचं घराणं गुरुस्थानी वाटतं. राजर्षी शाहू महाराजांना नैराश्याच्या काळात तुकाराम महाराजांचे अभंग आधार देतात. महात्मा फुलेंना धर्मचिकित्सेची, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची प्रेरणा तुकाराम महाराजांकडून मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुखपत्राला ब्रीदवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरतात. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यात सर्वात जास्त अभंग कोणाचे दिसत असतील तर ते तुकाराम महाराजांचे दिसतात. महात्मा गांधीजींना तुकोबराय अतिशय प्रिय संत वाटतात. तर स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्वाची व्याख्या ही तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या आधारे करतात. न्यायमूर्ती रानड्यांना प्रार्थना समाजाच्या स्थापनेची प्रेरणा ही तुकाराम महाराजांकडून मिळते. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, सुरेश भट, बाब बोरकर यांच्या कवितांमध्ये तुकोबा आपल्याला डोकावलेले दिसतात. पु ल देशपांडे, र वा दिघे, वपू काळे, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे, ग दि माडगुळकर, गो नि दांडेकर यांच्या साहित्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांचं देखील दर्शन होतं. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे आपल्या कारखान्यामध्ये तुकाराम महाराजांची मूर्ती बसवतात. तर विठ्ठलराव विखे पाटील देहूची वारी कधी चुकवत नाही. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आपल्या अभिभाषणाची सुरुवात तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून करतात. तुकाराम महाराजांच्या अशा किती गोष्टी सांगाव्या. आज महाराष्ट्रात एकही व्यक्ती असा सापडणार नाही ज्याला तुकाराम महाराजांचा अभंग पाठ नसेल. महाराष्ट्राच्या रक्तात मनामनात आपल्याला तुकोबराय दिसतील. म्हणून तुकोबरायांचं वर्णन त्यांच्याच अभंगानं करणं सार्थ आहे. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा.